पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797 राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या बाबतच्या खटल्यात महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयाने कायम ठेवला आहे। 2 मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे। यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर व्यक्ती आहे, असं मत व्यक्त केलं आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या बाबतच्या खटल्यात महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयाने कायम ठेवला आहे। 2 मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे। यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर व्यक्ती आहे, असं मत व्यक्त केलं आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या बाबतच्या खटल्यात महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयाने कायम ठेवला आहे। 2 मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे। यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर व्यक्ती आहे, असं मत व्यक्त केलं आहे। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या बाबतच्या खटल्यात महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय मुंबईतील माझगाव न्यायालयाने कायम ठेवला आहे। 2 मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे। यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर व्यक्ती आहे, असं मत व्यक्त केलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।